नेमका कसा झाला याचा अंदाज आपल्याला या AI व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकेल। सगळ्यात आधी तर मुंबई एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि त्यानंतर बारामतीच्या रनवेवर पोहोचण्याच्या आधीच हा अपघात झाला। दरम्यान ही दृश्य आहेत बारामतीमधली। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी आपल्याला दिसून येते। राजकारणातील दादा माणसाची आज एक्झिट झालेली आहे। सर्वजण त्यांना दादा म्हणून हाक मारायचे। अजित दादा हे त्यांच्या दिलखुलास आणि त्याचबरोबर दिलखुलास स्वभावासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जायचे। प्रत्येक कार्यकर्त्यांचं नाव त्यांच्या लक्षात असायचं आणि बारामतीमध्ये गेल्यानंतर बारामतीची जी स्वच्छता आहे किंवा ज्या पद्धतीनं तिथलं कामकाज चालतं, प्रशासन काम करतं, हे आणि या ठिकाणी स्वतः पार्थ पवार या ठिकाणी
बारामतीमध्ये आपण बघतो की सकाळी विमान अपघातामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपण ही बातमी कळाल्यानंतर राज्यभरातून अजितदादांचे कार्यकर्ते हे बारामती हॉस्पिटलला दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते त्यामध्ये राजकीय व्यक्तींनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि आता आपण बघतोय की जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांचं पार्थिव हे बारामतीच्या सहयोग या सोसायटीमध्ये त्यांच्या निवासस्थानी नेलं जातंय. सहयोग या त्या ठिकाणी पार्थिव केल्यानंतर ही त्यांची जी सोसायटी आहे या सोसायटीच्या लोकांसाठी ते दर्शन घेतल्यानंतर जे विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांचं नंतर पाच वाजता ते 5:30 वाजता या ठिकाणी पार्थिव आणलं जाईल आणि नंतर हे सर्वांसाठी ते पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि उद्या याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते. सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर या ठिकाणी 2 असे तंबू ठोकण्यात आलेले आहेत. एक टेबल ठेवण्यात आलेला आहे आणि पार्थिव आल्यानंतर त्या ठिकाणी पार्थिव ठेवून सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे. पण बघतोय की एकंदरीत राज्यामध्ये अशी ही सकाळ ही घटना कळल्यानंतर सर्वांनीच या संदर्भात शोक व्यक्त केलेला आहे. मुळात बारामतीकरांनी तर अक्षरशः टाहो फोडला. अजूनही कुणाला विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यात निघून गेलेत का. त्यांना वाटतंय की अजितदादा इथंच कुठतरी असतील. कुणालाही विश्वास बसा नाही. प्रत्येक कार्यकर्ता ढसाढसा रडत आहे आणि आपलं जे काही करिअर आहे ते संपलं का काय असं देखील कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळतंय, बोललं जातंय. एकमेक मित्र भेटल्यानंतर गळ्यात गळा घालून रडतायत आणि आपलं दुःख व्यक्त करतायत की एवढा मोठा डोंगर कसं काय आपले वडीलच निघून गेलेत की काय, अशी कार्यकर्त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. कार्यकर्ते असतील तर आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे आपल्याला सांगत होते तिथं नेमकी काय परिस्थिती आहे. यानंतर आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. वैभव, आपण बघितलं ॲम्ब्युलन्स इथं जाताना बघितलेली आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा हा आक्रोशसुद्धा आपण बघितला आहे. सध्याची काय माहिती आहे? अजित पवार पार्सल जे ते मॉर्चरीमध्ये होते, तिथं ॲम्ब्युलन्स आणण्यात आलेलं आहे. आता पार्थ पवार आणि त्यांचे बंधू जे आहेत दादांचे श्रीनिवास पवार ते दोघंही मॉर्चरीमध्ये आहेत आणि इथून पडदे लावून घेण्यात आलेले होता. अजित पवार यांचे पार्थिव जे ते ॲम्ब्युलन्समध्ये विद्याप्रतिष्ठानला नेले जाणार. राजेंद्र पवार जे काही वेळापूर्वी बाहेर आले होते त्या जयंतीमध्ये आणि त्यांनी सांगितलं, आवाहन केलं होतं सगळ्या नागरिकांना, तुम्ही इथं न थांबता विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवर जावं. तिथं आज पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाऊन उद्या 11 वाजता
अंत्यसंस्कार जे आहेत ते अजित पवार यांच्यावरती केले जाणार आहेत. मात्र कार्यकर्ते जे आहेत किंवा समर्थक जे आहेत चाहते जे आहेत ते कुणी ऐकायला तयार नाही. जोरदार आक्रोश जो आहे तो केला जातो. अक्षरशः रुग्णालयापासून मोर्शीपर्यंत अँब्युलन्स आणेपर्यंत म्हणजे शवाघात पर्यंत अँब्युलन्स आणेपर्यंत सुद्धा जवळपास 5 ते 7 किलोमीटर शेजारच्या बिल्डिंगमध्ये यायला गाडीला लागलेली आहे. तिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि तिथं हे पार्टी जे आहे ते जाणार अँब्युलन्समध्ये हे पार्टी फिरून आता विद्यार्थी पिकांच्या ग्राउंडवरती निघा जाईल. पार्थ पवार जो होता हा सोशलिस्ट कुटुंबीय जे आहेत सुटल्याचे हे सगळे जणी रुग्णालयामध्ये अनेक मोठे पुढारी हे सगळेजण जे रुग्णालयाचे दुष्काळ आतमध्ये थोडा लोक जे त्यांना असा व्हिडिओ पाहतो त्याच्या बाजूनं अर्थ लावून घेण्यात आला आहे आणि तुम्हाला काय